हॅलो, आज मी बनवते आहे काळ्या रस्स्यातलं चिकन. तर मी आता 2 कांदे घेतलेत. कांद्यांना मस्त हाताने फोडून काळसर होईपर्यंत भाजून घेतलं आहे. त्याच्यानंतर इकडे मिरची, कोथिंबीर आणि लसूण. तोपर्यंत आपलं चिकन मस्त आपण शिजवून घेऊयात. चिकन शिजवताना मी टाकलं होतं त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले. तोपर्यंत इकडं वाटण पूर्ण रेडी झालं आहे. भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर एवढं छान मस्त बारीक वाटून घेऊयात. आणि त्यानंतर इकडे आपण आपलाच मसाला सिलेक्ट करूयात. खडे मसाले घेतले थोडेसे आणि वाटलेलं वाटण. ह्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं आणि मस्त सगळं वाटण टाकून छान असं त्याला परतून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडासा चिकन मसाला, थोडीशी मिरची पावडर, हळदी, गरम मसाला आणि खडा मसाला बारीक केलेला ॲड करणार आहे, ज्याने रंग पण छान येईल आणि चव पण अगदी एकदम मस्त होईल. तर हे परतून झाल्यावरती आपण हे सगळे मसाले ॲड करणार आहे. वाटलेलं वाटण टाकलं आहे. वाटण छान भाजून एकजीव होत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचेत. आता हे एकजीव झालं आहे. याच्यामध्ये मी सांगितलेले तेवढे मसाले, एकदम घरचा एक चिकन मसाला चटणी बनवलेली मी ॲड करते आहे. आणि दॅट्स इट. आता हे एकदम छान एकजीव परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मस्त शिजलेलं चिकन ॲड करायचं आहे. आता दिसतो ह्याचा रंग पण बदलला आहे. तर याच्यामध्ये जे आपण चिकन शिजवून घेतलं आहे ते ॲड करून मस्त एकजीव परतून घ्यायचं. आणि याच्यात थोडंसं वाटणाचं पाणी आणि थोडंसं गरम पाणी मी ॲड करते, जेणेकरून थोडा वेळ इकडे पण ते छान शिजून निघेल आणि जे वाटणाची टेस्ट आहे ती या चिकनमध्ये मस्त अशी उतरून होईल. आणि 15 ते 20 मिनिट किंवा 10-15 मिनिट छान उकळी येऊन द्यायची. बघा, कलर पण एकदम मस्त आला आहे आणि चिकनचा मस्त खमंगसुद्धा सुटलेला आहे. सो आता आपण ह्याला फक्त थोडा वेळ ठेवूयात. मस्त कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि वी आर रेडी फॉर सर्व. सो मला ना चिकनसोबत बेसिकली डोसा खायला खूप आवडतो. म्हणजे काळ्या रस्स्यासोबत मला डोसा आवडतो. सो मी इथे डोसा बनवला आहे. आणि तुम्ही पण जर खाल्लं नसेल तर नक्की चिकनसोबत डोसा ट्राय करून बघा, नक्की आवडेल. आणि इथे आपलं अशा प्रकारे डिश रेडी आहे. सो व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड शो सम लव. फॉलो फॉर मोर. बाय बाय.